नमस्कार. आपण दशक दुसरा समास 9व्या पर्यंत आलो. आता आज आपण 10वा समास करणार आहोत. पडत मूर्ख लक्षण. माणसाच्या अंतःकरणात आत्मबुद्धी आणि देहबुद्धी दोन्ही वास करतात. आत्मबुद्धी निपक्षपाती असते म्हणून खरे, चांगले व हिताचे काय ते सांगते. देहबुद्धी पक्षपाती असते म्हणून तात्पुरते खरे, दिसायला बरे व देहाला सुख देणारे ते सांगते. प्रापंचिक माणसामध्ये देहबुद्धीचा जोर असतो, तर विरक्त पुरुषांमध्ये आत्मबुद्धीचा जोर असतो. आणि परिणाम असा होतो की प्रापंचिक माणसाच्या जीवनात अंतर्गत द्वंद्व आणि विरोध निर्माण होतात. मग असा माणूस सत्कर्म कोणते ते माहीत असून दुष्कर्म करतो, वंद्य काय ते माहीत असून निंदक स्वीकारतो, सद्गुणांची जाणीव असून दुर्गुण अंगीकारतो, सदाचाराची किंमत ओळखून भ्रष्टाचार करतो आणि उत्तम लक्षणे जाणून बुजून सोडतो व हीन लक्षणांना थारा देतो. अशा माणसाला श्री समर्थ पडत मूर्ख म्हणतात. दुसऱ्यावर एखादा प्रसंग आला तर जो उत्तम प्रकारे ज्ञान सांगतो, पण तोच प्रसंग स्वतःवर आला असता तो स्वार्थापायी उलट वागतो, त्याला पडत मूर्ख म्हणतात. प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये सगळा स्वार्थाचाच धुमाकूळ असतो, तेव्हा प्रपंचाच्या क्षेत्रात पडत मूर्ख आढळतात. यात नवल नाही. पण वैराग्य, अनासक्ती आणि निस्वार्थीपणा हा परमार्थाचा प्राण आहे. अशा परमार्थाच्या क्षेत्रात जेव्हा पडत मूर्खांचा सुळसुळाट होतो, तेव्हा समाजाच्या आरोग्याला मोठी कीड लागते. भारतातील अध्यात्माची हीच शोकांतिका आहे. श्री समर्थांना या शोकांतिकेचे गांभीर्य जेवढे बोचले तेवढे इतरांना क्वचितच बोचले, म्हणून त्यासाठी एक संबंध समास त्यांनी लिहिला. शहाणा म्हणतो आणि मूर्खपणाने वागतो तो पडत मूर्ख होय. मूर्ख माणूस देखील चतुर बनेल अशी लक्षणे मागे सांगितली. आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांचे वर्णन ऐका. त्यांना पडत मूर्ख हे नाव आहे. त्यांची काही लक्षणे आपल्या अंगी आढळली तरी श्रोत्यांनी मनाला लावून घेऊ नये. ते अवगुण प्रयत्नाने सोडता येतात व नंतर माणूस सुखी बनतो. ज्याच्या जीवनात विचार आणि आचार, ज्ञान आणि क्रिया किंवा ध्येय आणि साधन यामध्ये समजून उमजून विरोध आढळतो तो श्री समर्थांचा पडत मूर्ख आहे. तर जो पुष्कळ ग्रंथ वाचतो आणि स्वतः विद्वान आहे, जो सुंदर सरळ रीतीने ब्रह्मज्ञान सांगतो, पण जो वासना आणि अभिमान बाळगतो तो पडत मूर्ख होय. ब्रह्मज्ञान झाल्यावर वाटेल तसे वागावे, बंधनरहित आचरण करावे असे प्रतिपादन करतो, सगुणाची भक्ती व्यर्थ आहे असे जो सांगतो, सधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पडत मूर्ख होय. आपण स्वतः मोठे ज्ञानी आहोत या अभिमानाने जो सर्वांनाच नावे ठेवतो आणि लोकांचे दोष पाहण्यात मोठा चतुर असतो तो पडत मूर्ख होय. आपल्या शिष्याला पाळता येणारच नाही अशी आज्ञा जो करतो किंवा शिष्य संकटात सापडेल अशी आज्ञा जो करतो, ज्याच्या शब्दाने लोकांचे मन कष्टी होते तो पडत मूर्ख होय. रजोगुण व तमोगुण यांनी जो भरलेला असतो, जो कपटी असतो, ज्याचे अंतःकरण दुष्ट असते आणि श्रीमंत माणसाची जो खोटी स्तुती करतो तो पडत मूर्ख होय. एखादा ग्रंथ संपूर्ण वाचल्याशिवाय विनाकारण त्याला नावे ठेवतो आणि त्यातील गुण सांगायला जावे तर तो अवगुणच शोधतो तो पडत मूर्ख होय. चांगली लक्षणे सांगायला गेले तर ज्याला त्याचा कंटाळा येतो, द्वेष मत्सराच्या पोटी जो अनेक उपद्व्याप करतो, नीतिन्यायाची चाड नसून जो उद्धट असतो तो पडत मूर्ख होय. मी मोठा ज्ञानी आहे अशा घमेंडीने जो भलतीच आकांक्षा धरतो, आलेला संताप ज्याला अनावर होतो आणि ज्याचे बोलणे एकतर करणे दुसरेच असते तो पडत मूर्ख होय. योग्यता नसताना जो वक्ता कोणी ऐकत नसून बोलण्याचे विनाकारण श्रम करतो, ज्याचे बोलणे कठोर असते तो पडत मूर्ख होय. एखादा बहुश्रुत आणि तोंडाळ श्रोता या गुणांच्या साहाय्याने वक्त्याला कमीपणा आणील तर तो पडत मूर्ख होय. जो दुसऱ्याचे दोष काढून त्याला नावे ठेवतो पण तोच दोष स्वतःच्या अंगी आहेत हे ज्याच्या लक्षात येत नाही तो पडत मूर्ख होय. जो मोठा अभ्यासी असल्याने सगळ्या विद्यांचे ज्ञान करून घेतो, परंतु जो लोकांना सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही तो पडत मूर्ख होय. कामवासना, पैसा आणि लौकिक यांच्या अधीन होऊन जो भगवंताला विसरतो तो पडत मूर्ख असतो असे आता सांगतात. कोळ्याच्या अंगातील नाजूक तंतूंनी एखादा हत्ती बांधून ठेवतात आणि सुगंधाच्या लोभाने एखादा भुंगा कोमल कमळात अडकून मरून जातो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्याचे सामर्थ्य असणारा जो प्रपंचात गुंतून फुकट जातो तो पडत मूर्ख होय. जो स्त्रियांच्या संगतीत रमतो, स्त्रियांनाच ब्रह्मज्ञान सांगत सुटतो, निंदे वस्तूंचे सेवन करतो तो पडत मूर्ख होय. ज्याने स्वतःला कमीपणा येतो तेच जो मनामध्ये घट्ट धरून ठेवतो, मी देहच आहे अशी ज्याची भावना असते तो पडत मूर्ख होय. भगवंताची स्तुती करण्याचे सोडून तो माणसाची स्तुती करतो किंवा ज्याच्याशी गाठ पडते त्याचीच फार तारीफ करू लागतो तो पडत मूर्ख होय. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो किंवा त्यांची नाना संगे घेऊन त्यांचा हावभाव अभिनय करून दाखवतो, जो भगवंताला विसरतो तो पडत मूर्ख होय. ऐश्वर्य असेल तर त्याच्या घमेंडीमध्ये सर्व जीव मात्रास हीन समजतो. शास्त्रविरुद्ध मतांचे जो प्रतिपादन करतो, त्यांना आधार देतो तो पडत मूर्ख होय. जो विद्वान आहे
व विरक्त आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे व महायोगी आहे, पण एवढा अधिकार असूनही जो लोकांना भविष्य सांगू लागतो तो पडत मूर्ख होय. काही चांगले ऐकायला मिळाले की जो त्यातील गुणदोष शोधून पाहू लागतो, दुसऱ्याचे चांगले झाले की ज्याला त्याच्याबद्दल मत्सर वाटतो तो पडत मूर्ख होय. भगवंताला विसरणे हे तर पडत मूर्खाचे लक्षण आहे, परंतु जो कशालाच व कोणालाच मानित नाही, जो बोलतो एक व करतो दुसरेच आणि जो स्वहित करून घेत नाही तो मोठा पडत मूर्ख समजावा. जो कधी भक्ती मार्गाने गेलाच नाही, ज्याच्या अंगी वैराग्य नाही, ज्याने कधी भजन पूजन केले नाही आणि असे असून जो आचरणरहित ब्रह्मज्ञान बोलतो तो पडत मूर्ख होय. तीर्थ, क्षेत्र, वेद आणि शास्त्र यापैकी जो काहीच मानित नाही, पवित्र कुळात जन्म घेऊन जो अपवित्रपणे म्हणजे भ्रष्टपणे वागतो तो पडत मूर्ख होय. जो कोणी आपल्याला आदर देतो, त्याची जो मनधरणी करतो, ज्याची खरी योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो, पण लगेच त्याची निंदा व अनादर करायला तयार होतो तो पडत मूर्ख होय. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे आणि त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे, ही ज्याच्या वागण्याची नेहमीची पद्धत असते, जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडत मूर्ख होय. ज्याला प्रपंचाबद्दल अत्यंत आदर असतो, परमार्थाबद्दल अत्यंत अनादर असतो, समजून जो प्रपंचाचा आधार घेतो तो पडत मूर्ख होय. जे योग्य आहे ते सांगायचे सोडून केवळ दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून जो अयोग्य देखील बोलतो, जो दुसऱ्यावर अवलंबून जगतो तो पडत मूर्ख होय. जो चांगले वागण्याचे सोंग बरोबर करतो किंवा ज्याचे वरवरचे वागणे सोंगाप्रमाणे बरोबर चालते, पण करू नये तेच कर्म जो लपून करतो, आपला मार्ग चुकला हे समजून देखील केवळ हट्टाने त्यापासून बाजूला सरत नाही तो पडत मूर्ख होय. रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत राहून सुद्धा तो आपले अवगुण सांडित नाही आणि स्वतःचे हित कशात आहे हे ज्याला कळत नाही तो पडत मूर्ख होय. जो लोकसंग्रह करू शकत नाही, जो सद्गुरूला विसरून जो आपल्या प्रपंचासाठी परमार्थ वापरतो आणि अखेर धड प्रपंचाना परमार्थ अशी ज्याची अवस्था होते तो पुरुष पडत मूर्ख समजावा असे सांगतो. त्याचे प्रवचन ऐकायला जो थोर सज्जन व पारमार्थिक अधिकारी श्रोते येऊन बसले असतात, त्यांची क्षुद्र न्यूने काढून जो बोलतो तो पडत मूर्ख होय. ज्याचा शिष्य परमार्थ मार्गावरून घसरला आणि त्याने गुरुचा अपमान केला तरी जो पुन्हा त्याची अपेक्षा धरतो तो पडत मूर्ख होय. कीर्तन, प्रवचन वा पुराण श्रवण करीत असता देहधर्मामुळे काही उणेपणा आला, खोकला आला किंवा शिंक आली किंवा कमरेला कळ लागली तर जो रागाने तणतणतो तो पडत मूर्ख होय. आपल्या ऐश्वर्याच्या घमेंडीने व उन्मादाने जो सद्गुरूंची किंमत ठेवीत नाही, जो आपली गुरुपरंपरा कोणाचंही सांगत नाही तो पडत मूर्ख होय. ज्ञानाच्या मोठमोठ्या बाता मारून जो आपला स्वार्थ साधतो, एखादा कंजूस माणसाप्रमाणे जो पैसा साठवतो, पैसा मिळवण्यासाठी जो परमार्थ वापरतो तो पडत मूर्ख होय. आपण स्वतः तसे न वागता जो लोकांना तसे वागण्याचा उपदेश करतो, स्वतः ब्रह्मज्ञानी नसून लोकांमध्ये ब्रह्मज्ञान पेरण्याचा खटाटोप करतो, त्याचा प्रसार करण्याच्या नादी लागतो, विरक्तपणाचा पेशा असून जो परतंत्रपणे दुसऱ्याच्या अधीन होऊन वागतो तो पडत मूर्ख होय. जी कर्मे केली असता सगळा भक्तिमार्ग मोडकळीस येतो आणि स्वतःचे जीवन अस्ताव्यस्त होऊन जाते, ती कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडत मूर्ख होय. प्रपंच अशाश्वत म्हणून तो हातचा गेला, परमार्थ खोटा मानला म्हणून तो केला नाही, अशी अवस्था असून देखील जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडत मूर्ख होय. समासाचा उपसंहार करून श्री समर्थ पुढील दशकाची प्रस्तावना करतात. अवगुण सोडावे हा हेतू मनात बाळगून पडत मूर्खाची काही लक्षणे मी सांगितली. विचारवंतांनी त्यामधून न्यून पूर्ण करावे व मला क्षमा करावी. या संसारामध्ये सुख मिळेल असे जो मानतो तो मूर्खांमधील मोठा मूर्ख समजावा, कारण या संसार दुःखासारखे दुसरे दुःख नाही. पुढील दशकात त्याचेच वर्णन आहे. जन्म घेतल्यावर होणारे दुःख आणि गर्भावासाचे भयंकर दुःख यांचे वर्णन पुढे केले आहे. समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.